नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचं नेचर. तर गावाकडच्या नेचरमध्ये गावची माहिती सांगितली जाते आणि ज्या आपल्या जुन्या रेसिपीज आहे त्या रेसिपीज दाखवल्या जातात की ज्या तुम्हाला कुठे यूट्यूबवरती किंवा कुठं मिळणार नाही अशा. तर रेसिपी जुन्याच आहे पण त्यात थोडासा नवीन पद्धतीचा उपयोग करून रेसिपी बनवलेल्या जातात आणि सगळ्या रेसिपी माझ्या मनाच्याच असतात. तर हे मिरची आणि लिंबाचं लोणचं बनवते मी वेगळ्या पद्धतीने. तर मी मागे खारातलं लोणचं बनवलं ना, तर त्याची व्हिडिओ टाकली. तर मला आहे ना गावाकडून लिंब आले आणि बहिणीच्या मुलीने दिलेले आहेत, पाठवलेले आहेत आणि सांगितलं की मला लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं बनवून दे. मिरची जास्त टाक आणि लिंब कमी टाक म्हणून. तर मग मी परवा मिरची कापली, लिंब कापले आणि मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं. तर ते 2 दिवसाने असं झालेलं आहे. तर छान स्मॅश झालेलं आहे असं. आता आपण पुढची स्टेप करणार आहोत. आता आपण मसाले बघणार आहोत. हे मसाले आहे. लवंगे, मिरे, जिरे, बडीशोपे, कळंची आहे आणि मेथी आहे. यात मोहरी पण ॲड करायची. गावची मोहरी आहे. माझी फ्रेंड आहे ना तिने लावलेलं झाड असं फेकलेली थोडीशी, तर त्यात भरपूर आलेली. तर 2-3 किलो मी तिच्याकडं घेतलेली. गावाकडची आहे, आमच्या गावाकडचीच आहे. मोहरी घेतलेली आपण. हे मी जास्तच मसाला घेतलेला आहे. जिरे, बडीशोप, कळंची, मेथी, मोहरी, मिरे आणि लवंग. हे आता मी सगळं भाजून घेणार आहे. भाजून घेतल्यानंतर मग ते मिक्सरमधून काढणार आहे. तर हे मी जास्त प्रमाणात घेतलं आहे. मी याला जेवढं लागेल तेवढंच वापरणार आहे. बाकीचं मी बाजूला घरात ठेवणार आहे. आणि नंतर हा बाहेरचा मसाला आहे, विकत आणलेला आहे, रेडीमेड आहे, लोणच्याचाच आहे. तो पण नंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर आता मी हे सगळं भाजून घेणार आहे. तर हा मसाला मी भाजून घेतलेला आहे. आता सगळा एकत्र केला आहे. भाजतानाच मी एकत्र केलेला. आता हा मी मिक्सरमधून काढणार आहे. मिक्सरमधून आपण हा मसाला आता मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. तो अशा प्रकारे झाला आहे. त्याचा कलर थोडासा काळपट आला आहे तर बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये आहे ना कळंची काळ्या कलरची होती, मोहरी काळ्या कलरची होती आणि लवंग आणि मिरे पण काळ्या कलरचे होते. त्याच्यामुळं आणि आपण भाजलं ना तर त्याच्यामुळं थोडंसं कलर आला आहे. तर हरकत नाही, टेस्ट तीच राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्याची मिक्सरमधून हे करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे सगळा मसाला. आता आपण याच्यातला थोडासाच मसाला वापरणार आहोत, कारण हा मी कधी पण बनवताना जास्तच बनवते, कारण मला कधी ना कधी लागतच असतं. मी कायम काही ना काही बनवत असते, घरात पण लागतो मला. आता आपण यातला मसाला याच्यात टाकणार आहोत. तर आपण अंदाजेच टाकणार आहे, आपल्याकडं काही माप नाही आहे. आता मी मसाला टाकते आणि लाल मसाला पण असाच टाकून देणार आहे.
मेथी, बडीशोप, कळंची, मोहरी, मिरे, लवंग हे सगळं औषधी वनस्पती आहेत, तर त्याचा आपल्या शरीराला चांगला उपयोग होईल. आपण असं खाल्लं जात नाही ना, तर हे लोणच्याच्या याने आपण खाल्लं जाऊ. नाही, काळा नाही कलर राहणार त्याचा. ते मुरलं ना, ती मुरून जाऊ नये ना, त्याचा कलर पण चेंज होईल. आणि आपण हे टाकणार आहोत ना त्याच्यामुळं, आणि तेल टाकल्यावरती त्याला रेड कलर येणार. तर मी थोडंसंच तेल टाकणार आहे, कारण गावाला न्यायचं आहे ना. ते गावाला नेताना जास्त तेल नाही टाकता येते, परत मग तिकडं गेल्यावरती ती टाकल. मग हे आता हे मी हलवून दिलेलं आहे. हे पण चांगलं लागून जाईल त्याला. तर आता आपण हे पण देऊ टाकू. हा विकतचा मसाला आहे. ते आपण तेलात टाकून पण टाकला असता, पण आपल्याला तसा नाही टाकायचा आहे. तेलात टाकला की तो जळून जाणार आणि असा पण कलर येईल त्याला. हे आता मगाशी ओलसर होतं ना हे खाली, तर आता सगळं हे कोरडं होऊन जाईल आता सगळं, कारण त्यात टाकलेलं आपण आहे ना ते भिजून. हे लिंब आहे, आता आपण कापून घेणार आहोत त्यात पिळण्यासाठी, म्हणजे चांगलं स्मॅच होईल. हे लिंब आहे ना, मी कापून घेतलेलं आहे, त्याचं बी पण काढलेलं आहे. आता मी पिळणार आहे ते. हे माझे लिंब पिळून झालेले, आता मी हलवून देते. खरं तर मी सगळे लिंब नाही केले, अर्धेच लिंब केले. का माहिती का, हे अर्धेच पिळले, हे तसेच ठेवले, कारण मला अचानक आठवण आली की आपण ज्यांना लिंब लोणचं देणार आहोत ना, तर त्यांना असं हाडांचा त्रास आहे. तर लिंबाने आंबट्याने हाडांचा त्रास होतो म्हणतात असं. तर त्यासाठी मग मी अर्धेच लिंब पिळले, सगळे लिंब नाही पिळले. तिथं थांबून घेतलं मी. आता हे चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याला कलर पण यायला लागला आहे, लाल कलर यायला लागला आहे. तेल टाकलं ना की लाल कलर येईल. आपल्याला पाहिजे तर तेलामध्ये पण थोडंसं आपण लाल तिखट टाकून कलर आणू शकतो. ते चांगलं स्मॅच होईपर्यंत ठेवावा लागेल 2 दिवसासाठी. 2 दिवसानंतर मग अजून ते चांगलं होईल. तर अशा प्रकारे ह्या स्टेप मी केलेल्या आहेत. तर आपण ऑर्डरचं पण लोणचं म्हणू शकतो. ऑर्डर मी खारामधलं लोणचं बनवलं ना, मिरचीचं आणि लिंबाचं, तर ते बघून त्यांनी लिंब पाठवले आणि मला बनवायला सांगितलेलं आहे. ते खारातलं लोणचं आमच्या घरात पण खूप आवडलं, खायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसेस झालेली आहे. आता फक्त तेल टाकायची प्रोसेस आहे 2 दिवसाने. तोपर्यंत हलवत राहायचं मधून. थँक्यू व्हेरी मच. नंतर 2-3 दिवस ते हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ना तेल टाकलं आहे. तेल टाकून मिक्सअप करून घेतलं. नंतर मग अजून तेल टाकून ते अशा पद्धतीने लोणचं तयार झालेलं आहे. थँक्यू व्हेरी